पौना बंदिस्त जलवाहिनी, पिंपरी चिंचवडकरांची पाणी प्रश्नावर नवी आशा। शहराच्या मूलभूत गरजांपैकी सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा। पिंपरी चिंचवड महापौर पदाची सूत्रे हाती घेताच माननीय रवी लांडगे यांनी एक महत्त्वाकांक्षी घोषणा केली। पिंपरी चिंचवड शहराला सुरळीत आणि नियमित पाणी पुरवठा करण्याची। या घोषणेच्या केंद्रस्थानी होता पौना बंदिस्त जलवाहिनी हा प्रकल्प। पौना धरणातून शहरापर्यंत शुद्ध पाणी वाहून आणणारी ही जलवाहिनी म्हणजे शहराच्या भविष्यातील पाणी सुरक्षेचा कणा ठरणार होती। पण वास्तवात हा प्रकल्प एका कठीण पेच प्रसंगात अडकलेला होता। मावळच्या मातीशी जोडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही जलवाहिनी म्हणजे त्यांच्या जमिनींवर गदा येण्याचा प्रश्न होता। त्यामुळे महापौरांपुढे शहराची तहान भागवण्यासाठी आवश्यक प्रकल्प आणि शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह यांचा जणू एक पेच निर्माण झाला होता। महापौर रवी लांडगे यांनी एक वेगळी वाट चोखाळली। त्यांनी थेट मावळच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी आणि विविध संघटनांशी संवाद साधला। शेतकऱ्यांच्या न्यायी हक्कांची लढाई समजून घेतली। शहरातल्या नागरिकांच्या पाण्याच्या गरजेचा आदर राखला। पण मावळच्या शेतकऱ्यांच्या व्यथाही तितक्याच संवेदनशीलतेनं ऐकल्या। या समतोल साधण्याच्या प्रवासात त्यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरू केला आणि प्रकल्पाच्या तांत्रिक गुंतागुंतीतून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला। याच सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फळ म्हणून नुकतीच मंत्रालयात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक संपन्न झाली। त्या बैठकीत महापौर रवी लांडगे यांनी शहराच्या पाणी सुरक्षेचा प्रश्न मांडतानाच 863 प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा, जमिनींवरील शेरा रद्द करण्याचा आणि वारसांना हक्काचा रोजगार मिळवून देण्याचा मुद्दा प्रभावीपणे मांडला। गहुंजे आणि शिवणे बंधाऱ्यांच्या पर्यायी वापराचा प्रस्ताव मांडून त्यांनी दोन्ही बाजूंचा समन्वय साधला। आमदार महेशदादा लांडगे तसेच आमदार शंकरभाऊ जगताप यांनी सुद्धा पौना जलवाहिनीसाठी मुख्यमंत्री साहेबांकडे विशेष पाठपुरावा केला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले सकारात्मक आश्वासन आणि महापौरांचा गांभीर्याने सुरू असलेला पाठपुरावा यामुळे आता शहराच्या पाणी सुरक्षेचा मार्ग मोकळा होत आहे। शहराच्या दीर्घकालीन पाणी सुरक्षेचा प्रश्न आणि स्थानिक शेतकऱ्यांचे हित या दोन्ही गोष्टींची सांगड घालून या प्रकल्पाला गती देणं ही दोन्ही उद्दिष्टे नजीकच्या काळात निश्चित पूर्ण होतील।